नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुरेश वराडे साकार एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करते। पुन्हा एकदा तुमच्या भेटीला आलोय एक गुड न्यूज घेऊन। जे की आयडीबीआय बँक आहे, आयडीबीआयचं जामचं नंतर एक्झिक्युटिव्हचं नोटिफिकेशन आलेलं आहे। त्याच पद्धतीने कर्नाटका बँक जे आहे, कर्नाटक बँकेने सुद्धा कस्टमर सर्व्हिस ऑपरेशन जे आहे त्याचं नोटिफिकेशन जे आहे ते डिक्लेअर केलेलं आहे, कस्टमर सर्व्हिस असोसिएटचं। ओके, मग ही जी पोस्ट आहे ही कर्नाटक बँकेची क्लर्कची पोस्ट आहे विद्यार्थी मित्रांनो। मागच्या 2 वर्षापूर्वी ही पोस्ट आली होती। ओके, त्यामध्ये आपले 2 विद्यार्थी जे आहे ते सिलेक्ट झालेले होते आहे आणि ते सध्या एक विद्यार्थी मुंबई आणि एक विद्यार्थी जे आउट ऑफ स्टेट जे आहे ते सध्या जॉब करतायत। तर बँक आणि त्यांच्याकडून जो काही फीडबॅक आला समजा ह्या बँकेबद्दल, तर बँकचं वर्किंग कल्चर खूप चांगलं आहे। कस्टमर सर्व्हिस असोसिएट जे काम करतायत सध्या आमचे 2 विद्यार्थी फायनल झालेले, तर त्यांचं म्हणणं आहे की बँकिंगच्या बाबतीत बँकिंगचं वर्किंग कल्चर चांगलं आहे, सॅलरी चांगला आहे आणि फॅसिलिटी सुद्धा चांगला आहे। त्यामुळे जे विद्यार्थी समजा बँकिंगची, इन्शुरन्सची किंवा रेल्वेची स्टाफ सिलेक्शनची तयारी करतायत त्या विद्यार्थ्यांनी हा जो काही फॉर्म आहे कर्नाटक बँकेचा कस्टमर सर्व्हिस असोसिएशनचा फॉर्म फिल करा विद्यार्थी मित्रांनो। कारण जर नॅशनलाइज बँकेसोबत आपण कंपॅरिझन केलं तर त्या बँकेच्या फॅसिलिटी लेवलला त्या या बँकेच्या फॅसिलिटीज आहेत, त्यामुळे सगळ्यांनी फॉर्म भरा कर्नाटका बँकेचा जो काही बँक कस्टमर सर्व्हिस असोसिएशन कस्टमर सर्व्हिस असोसिएटचा जे काही फॉर्म आलेला आहे त्याबद्दल। ओके, जरी प्रायव्हेट नाव आहे परंतु हिचं वर्किंग कल्चर जे आहे ते जशा सरकारी बँका आहे त्याच लेवलचं याचं वर्किंग कल्चर आहे। मी हे अनुभवानुसार सांगतो की जे आमचे विद्यार्थी आहेत त्यांच्या फीडबॅकनुसार सांगतो विद्यार्थी मित्रांनो। ओके, मग ही जी काही बँक आहे या बँकेबद्दल एज्युकेशन काय लागतं, नंतर एज लिमिट काय आहे, नंतर क्वालिफिकेशन काय आहे, नंतर वॅकन्सीज बद्दल खूप सारे विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रम आहे। परंतु ही जी काही बँक आहे ही बँक वॅकन्सी डिक्लेअर करत नाही, हे लक्षात घ्या। वॅकन्सी डिक्लेअर करत नाही, त्यांना जेवढे की विद्यार्थी पाहिजे असतात ते विद्यार्थी सिलेक्ट करतात आणि इंटरव्ह्यू साठी ते एकाच 3 घेतात आणि त्याच्यानंतर एकाच 1 सिलेक्ट करतात। त्यामुळे यांचं पॉलिसीज आहे, दरवर्षी ते बँकेच्या वॅकन्सी ज्या आहे डिक्लेअर करत नाही, नोटिफिकेशन मध्ये वॅकन्सी डिक्लेअर केलेल्या नसतात। ठीक आहे, तर मग या जे की बँक आहे कर्नाटक बँकेचं जे की नोटिफिकेशन आहे कस्टमर सर्व्हिस असोसिएशन असोसिएटचं जे आहे, तर आजपासून म्हणजे या ठिकाणी 20/11/2024 या रोजीपासून रजिस्ट्रेशन चालू झालेलं आहे आणि ऍप्लिकेशनची लास्ट डेट जी आहे ती आहे 30/11/2024 आणि त्यांनी जी की एक्झामची डेट आहे टेंटेटिव्ह ती दिलेली आहे 15 डिसेंबर 2024। म्हणजे वेळ फार नाहीये विद्यार्थी मित्रांनो, परंतु ज्यांची तयारी आहे त्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरा, ज्यांची नाहीये त्यांनी सुद्धा मेन्सचा अनुभव घेण्यासाठी फॉर्म भरा। कारण या ठिकाणी पुन्हा एक असा बेनिफिट आहे, विद्यार्थ्यांना प्री द्यायची गरज नाही, डायरेक्ट मेन्स आहे, सिंगल एक्झाम आहे आणि नंतर इंटरव्ह्यू आहे। ठीक आहे, तर या ठिकाणी बघा, तर जे काही समजा इम्पॉर्टंट डेट्स आहेत त्या डेट्स मी तुमच्या समोर इथे डिस्कस केलेला आहे। नंतर पुढे एज्युकेशन, आता एज क्रायटेरिया काय आहे, एज क्रायटेरिया जो आहे साधारणतः मॅक्झिमम 26 वर्षापेक्षा जास्त नको असं त्यांनी सांगितलेलं आहे। म्हणजे 26 वर्षापेक्षा जास्त नको आणि मिनिमम जे आहे समजा 2/11/1998 याच्या अगोदर जन्मलेला नको असं त्यांचं म्हणणं आहे। म्हणजे 2 नोव्हेंबर 1988 च्या अगोदर जो जन्मला आहे तो फॉर्म भरू शकत नाही आणि ज्याचं 26 वर्षापेक्षा जास्त एज झालेलं आहे तो फॉर्म भरू शकत नाही 1/11/2024 च्या डेट नुसार। ओके, आता इथे ओबीसी, नंतर ओबीसी ला इथे एज रिलॅक्सेशन नाहीये। ओके, पण SC ST साठी या बँकेने काय केलेलं आहे 5 वर्षासाठी रिलॅक्सेशन दिलेलं आहे। म्हणजे जे SC ST कॅन्डिडेट्स आहे हे 5 वर्ष म्हणजे 31 वर्षापर्यंत इथे अप्लाय करू शकतात। तर हा झाला एज क्रायटेरिया विद्यार्थी मित्रांनो कर्नाटका बँकेसाठी। ओके, नंतर ऍप्लिकेशन नॉन रिफंडेबल आहे, म्हणजे ऍप्लिकेशन फीस जी आहे ती नॉन रिफंडेबल आहे। म्हणजे एकदा तुम्ही फीस भरली की तुम्हाला ती फीस रिटर्न भेटणार नाहीये। तर फीस जी आहे ती आहे जनरल कॅटेगरीसाठी, ओबीसी कॅटेगरीसाठी, नंतर EWS साठी आहे 700 रुपये प्लस ऍप्लिकेबल टॅक्सेस, नंतर SC ST यांच्यासाठी आहे 600 रुपये। किती आहे 600 रुपये विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात ठेवा। जर फीचा मुद्दा जो आहे तुम्ही इथे क्लिअर करून दिला, SC ST साठी 600 रुपये आणि जनरल, अनरिझर्व आणि ओबीसी याच्यासाठी आहे 700 रुपये। ओके, नंतर क्वालिफिकेशन काय लागतं, तर क्वालिफिकेशन जो आहे कोणताही ग्रॅज्युएट अप्लाय करू शकतो। ग्रॅज्युएट इन एनी डिसिप्लिन फ्रॉम युनिव्हर्सिटी, इन्स्टिट्यूशन, बोर्ड रेकॉग्नाइज्ड बाय द गव्हर्नमेंट इंडिया, UGC अदर गव्हर्नमेंट रेग्युलेटरी बॉडी। म्हणजे यामध्ये BA, BCom, BSc, BE, BPharm
किंवा YSM मधून ग्रॅज्युएट झालेला, इग्नू मधून ग्रॅज्युएट झालेला कोणताही विद्यार्थी या ठिकाणी अप्लाय करू शकतो. फक्त ग्रॅज्युएशन कंप्लीट पाहिजे. कॅन्डिडेट शुड बी ग्रॅज्युएट्स ॲज ऑन 1/11/2024. 1 नोव्हेंबर 2024 पर्यंत ग्रॅज्युएशन पाहिजे. दोज हू आर अवेटिंग रिझल्ट ऑफ डिग्री एक्झामिनेशन परस्युइंग डिग्री शॅल नॉट बी इलिजिबल. रिझल्ट लागलेला पाहिजे 1 नोव्हेंबर 2024 पर्यंत, ते विद्यार्थी या ठिकाणी अप्लाय करू शकतात. ठीक आहे. तर हा झाला एज्युकेशन क्रायटेरिया जो आहे, क्वालिफिकेशनचा जो काय आहे एज्युकेशन क्रायटेरिया. मग सर या एक्झामचा पॅटर्न कसा आहे, या ठिकाणी जे 5 सब्जेक्ट आहे त्या 5 सब्जेक्टला वेटेज कसं आहे. लॉजिकल रिजनिंग हा जो सब्जेक्ट आहे या ठिकाणी 40 क्वेश्चन 40 मार्काला टाइम दिलेला आहे 30 मिनिटं. ओके, या ठिकाणी 30 मिनिटं तुम्हाला दिलेले आहे. नंतर पुढे इंग्लिश लँग्वेज जो आहे तो आहे 40 क्वेश्चन 40 मार्काला टाइम दिलेला आहे 30 मिनिट्स. ओके, नंतर कम्प्युटर नॉलेज जो आहे 40 क्वेश्चन 40 मार्काला टाइम दिलेला आहे 20 मिनिट्स. नंतर जनरल अवेअरनेस जो आहे तो विथ स्पेशल रेफरन्स टू बँकिंग या ठिकाणी 40 क्वेश्चन 40 मार्काला टाइम दिलेला 25 मिनिट्स. नंतर बँकिंग इंडस्ट्री, नंतर टोटल जर विचार केला समजा, नंतर न्यूमेरिकल ॲबिलिटी जो हा सब्जेक्ट आहे मॅथ्स या ठिकाणी 40 क्वेश्चन 40 मार्काला टाइम दिलेला 30 मिनिट्स. ओके, टोटल 200 क्वेश्चन्स आहे 200 मार्क्स आणि टाइम दिलेला आहे 135 मिनिट्स. पेपर एवढा अवघड नसतो. पेपर जो आहे तो साधारणतः आपलं RRB क्लर्कची डिफिकल्टी लेवल जे आहे समजा मेन्सची त्या लेवलचा हा पेपर असतो. त्यामुळे जे विद्यार्थी इलिजिबल आहेत त्यांनी फॉर्म भरा आणि नॅशनलाइज बँकेच्या लेवलचा पगार आहे, फॅसिलिटीज आहे, त्यामुळे पॅटर्न पण काही एवढा अवघड नसतो. त्यामुळे फॉर्म भरा विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. तर इथे पुन्हा त्यांनी सांगितलंय की क्वेश्चन विल बी इंग्लिश ओनली. ओके, जे काही पेपर असणारे, पेपरचं माध्यम जे असणारे, मीडियम जे असणारे ते फक्त इंग्लिश लँग्वेज मध्ये असणारे, हिंदी मध्ये उपलब्ध नसेल, लोकल लँग्वेज मध्ये उपलब्ध नसेल आणि 5 अल्टरनेटिव्ह ऑप्शन असणारे प्रत्येक क्वेश्चनला आणि 1/4 काय असणारे निगेटिव्ह मार्किंग असणारे विद्यार्थी मित्रांनो. काय असणारे 1/4 निगेटिव्ह मार्किंग असणारे. क्लिअर आहे. तर हा झाला एक्झामचा पॅटर्न. ओके, मग सॅलरी कशी असणार आहे. सॅलरी पण खूप चांगली विद्यार्थी मित्रांनो. मेट्रोपॉलिटन शहराचा विचार केला आपण तर जवळपास आपल्याला ओके CTC विल बी अप्रॉक्सिमेटली 59,000 पर मंथ, म्हणजे जवळपास 59,000 रुपये पर मंथ तुम्हाला पगार देणार आहे कर्नाटका बँकेचा कस्टमर सर्व्हिस असोसिएट जो आहे तो, त्या लेवलला जी की पोस्ट आहे क्लर्क म्हटल्या जाईल त्याला. तर 59,000 रुपये पर मंथ सॅलरी भेटणार आहे. त्यामुळे सगळ्यांनी फॉर्म भरा. जे एलिजिबल कॅन्डिडेट्स आहेत त्यांच्या हातात काही नाहीये त्या विद्यार्थ्यांनी. ओके, तर सॅलरीचा मुद्दा जो आहे तो या ठिकाणी मी क्लिअर केला. नंतर अपॉइंटमेंट आणि जॉब लोकेशन याबद्दल बघा. तर जॉब लोकेशन जे आहे सिलेक्टेड कॅन्डिडेट्स विल हॅव टू अंडरगो इंडक्शन ट्रेनिंग प्रोग्राम जो आहे तो होईल ॲट बँक स्टाफ ट्रेनिंग कॉलेज मंगलोर, any other place decided by the bank at the one cost. Okay, on successful completion of the say training program they will be posted any of the branches offices the bank registers. Okay, नंतर पुढे त्यांचा ॲड्रेस दिलेला आहे. दे विल बी प्रोबेशन फॉर पिरियड ऑफ 6 मंथ्स. ओके, 6 महिन्याचा प्रोबेशनरी पिरियड असेल या ठिकाणी. ऑन सॅटिस्फॅक्टरी कंप्लीशन ऑफ द प्रोबेशनरी पिरियड हिज ऑर सर्व्हिस विल बी कन्फर्म सब्जेक्ट टू रूल्स अँड रेग्युलेशन्स ऑफ द बँक. आता या ठिकाणी इंटरव्ह्यू आहे की नाहीये हे नोटिफिकेशन मध्ये त्यांनी डिक्लेअर केलेलं नाही दिसत मला. असलं तर मी पुढे तुम्हाला सांगतो. ओके, तर इंटरव्ह्यू आहे की नाही त्याबद्दल सांगतोय. सिलेक्शन प्रोसेस जे आहे ऑनलाईन टेस्ट टेंटिव्हली शेड्यूल 15 डिसेंबर 2024 फॉलोइंग सेंटर्स बेंगलोर, चेन्नई, मुंबई, न्यू दिल्ली, हैदराबाद या ठिकाणी काय होणार आहे एक्झाम कंडक्ट केले जाणार आहे. कोलकाता, पुणे, नंतर मंगलोर, धारवाड, हुबली, मैसूर, शिवंगा, कलबुर्गी. महाराष्ट्राचा जर विचार केला तर आपल्याला पुणे आणि कोणतं मुंबई सेंटर अवेलेबल आहे. आपल्याला मुंबई जवळ पडतं तर तुम्ही मुंबई टाका. द बँक रिझर्व द राईट टू चेंज द सेंटर्स. ओके, बँकेना अधिकार जो आहे तो राखून ठेवलेला आहे. जे की समजा सेंटर चेंज करायचे असेल तर कॅन्डिडेट हू आर सक्सेसफुल इन द ऑनलाईन टेस्ट विल बी कॉल फॉर इंटरव्ह्यू आहे. ओके, तर या ठिकाणी इंटरव्ह्यू आहे विद्यार्थी मित्रांनो. रिटर्न एक्झाम झाल्यानंतर इंटरव्ह्यू तुमचा होणार आहे ऍट बँक हेड ऑफिस. आणि कुठे होणार आहे इंटरव्ह्यू मंगलोरला होणार आहे. कुठे होणार आहे मंगलोरला. ओके, मंगळुरूला होणार आहे. म्हणजे रिटर्न एक्झाम नंतर तुमचा पर्सनल इंटरव्ह्यू होईल. नो अलाउन्सेस रिइंबर्समेंट विल बी पेबल मेड फॉर अटेंडिंग द टेस्ट इंटरव्ह्यू. ओके, नंतर सर्व्हिस बॉन्ड असणारे विद्यार्थी मित्रांनो जे सिलेक्ट होतील कॅन्डिडेट्स त्यांच्यासाठी विल बी रिक्वायर्ड टू एक्झिक्यूट अँड अंडरटेकिंग टू द वर्क फॉर मिनिमम पिरियड ऑफ 3 इयर्स. ओके,
3 वर्षापर्यंत काय असणार आहे, सर्व्हिस बॉन्ड असणार आहे, म्हणजे 3 वर्षापर्यंत तुम्हाला सोडता येणार नाही. आणि जर सोडायचं असेल टू पे द लिक्विडेटेड डॅमेजेस ॲज मे बी प्रिस्क्राइब इन द अपॉइंटमेंट ऑफर लेटर. ज्या ऑफर लेटरमध्ये तुम्हाला टर्म अँड कंडिशन असतील त्या कंडिशन तुम्हाला फुलफिल करावं लागेल बँकेच्या, आणि नंतर तुम्ही काय करू शकता, जॉब सोडू शकता. ओके, तर सिलेक्शन प्रोसेस कशी असेल, या ठिकाणी ऑनलाईन टेस्ट असेल, ऑनलाईन टेस्ट नंतर तुमचा पर्सनल इंटरव्ह्यू असेल, PI असेल. ओके, आणि या दोघांचा ॲव्हरेज काढून तुमचं सिलेक्शन होईल, आणि सिलेक्शन झाल्यानंतर ट्रेनिंग जे आहे ती कुठे होणार आहे तुमची, त्यांनी सांगितलं मंगलोरला इंडक्शन ट्रेनिंग प्रोग्राम होणार आहे. नंतर सर्व्हिस बॉन्ड जे आहे, सर्व्हिस बॉन्ड बद्दल सुद्धा मी तुम्हाला इथे या ठिकाणी काय केलं, क्लिअर केलं विद्यार्थी मित्रांनो. ओके, मग सर फॉर्म भरण्यासाठी ज्या की रेग्युलर गोष्टी आहेत त्या सांगतो मी. आता या ठिकाणी वेबसाईट जी आहे ती वेबसाईट तुम्हाला दिलेली आहे, karnatakabank.com करिअरवर जायचे आणि या ठिकाणी तुम्हाला अप्लाय करायचे. या बाबतीत ज्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी बघून घ्या. फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला कोणकोणते लागते, एज्युकेशन क्वालिफिकेशन, डेट ऑफ बर्थ, ईमेल ID, मोबाईल नंबर, ID प्रूफ, फोटोग्राफ, सिग्नेचर, लेफ्ट थंब, नंतर हँड रिटन डिक्लेरेशन्स, हे जे आहे कंपल्सरी आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके, नंतर जे विद्यार्थी नवीन असतील, समजा ज्यांना बँकिंगची तयारी करायची आहे, इन्शुरन्सची तयारी करायची आहे, यांच्यासाठी आपण 3 डिसेंबर 2024 पासून मॉर्निंगची बॅच जी आहे ती स्टार्ट करतोय. सकाळी टाइम तिचा असेल 7:30 ते 11:30. 3 दिवस सुरुवातीचे डेमो लेक्चर फ्री असेल. जे विद्यार्थी इंटरेस्टेड असेल त्या विद्यार्थ्यांनी संपर्क साधायचा आहे. साखर एज्युकेशन, गंगापूर रोड, नाशिक या ठिकाणी. ओके, काही डाऊट्स असतील तुमचे तर आपला जे काही कमेंट बॉक्स आहे त्या कमेंट बॉक्स मध्ये तुम्हाला टाकायचे, त्याला नक्कीच तुम्हाला रिप्लाय दिला जाईल विद्यार्थी मित्रांनो. आणि जे समजा एलिजिबल कॅन्डिडेट्स आहेत त्यांनी काय करायचंय, फॉर्म भरायचंय. ज्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यांनी आपल्या व्हिडिओला लाईक करायचंय. जे नवीन असतील आपल्या युट्यूब चॅनलला त्यांनी सबस्क्राईब करायचंय आपलं युट्यूब चॅनल. नंतर जे आपलं टेलिग्राम चॅनल आहे, टेलिग्राम चॅनल सुद्धा तुम्ही जॉईन करायचंय. नंतर आपलं टेलिग्राम चॅनल आहे, टेलिग्राम चॅनल जॉईन करायचंय. नंतर आपलं इंस्टाग्रामचं पेज आहे, इंस्टाग्रामला फॉलो करायचं विद्यार्थी मित्रांनो. आणि व्हॉट्सअप ग्रुप आहे, याच्यावर सुद्धा तुम्ही काय करा, डेली अपडेट तुम्हाला भेटतील. त्याकरता तुम्ही तुमचा नंबर्स आणि नाव जे आहे ते सेंड करायचे आम्हाला, तुम्हाला जॉईन केलं जाईल याच्यामध्ये. ओके, तर हे सर्व आमच्या सोबत संपर्कात राहण्यासाठी आम्ही सोशल मीडियाचा जो आहे तो उपयोग करतो विद्यार्थी मित्रांनो. जे विद्यार्थी शेवटपर्यंत बघत असतील त्यांनी नक्की लाईक करायचंय. थँक्यू विद्यार्थी मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.